आता मला करायची आहे जवसाची चटणी. हप्ताभर आपल्याला जेवणासोबत चटण्या लागतातच. तर त्यासाठी मी पॅन मध्ये जवस घेतले आहे. आता त्याला छान भाजून घेते आहे. जवस छानपैकी भाजून झाले. आता त्याला एका प्लेट मध्ये काढून घेते आणि परत पॅन मध्ये मी घालत आहे थोडे तीळ. आता तीळ पण आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचे आहेत. तीळ पण छान भाजून झालेले आहेत. आता त्याला पण मी प्लेट मध्ये काढून घेते. परत तोच पॅन मी गॅस स्टोव्हवर ठेवला आणि त्यात 1 चमचा तेल घातलं. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घातल्या आणि 3 ते 4 लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत. अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे. आता लसणाच्या पाकळ्या आपल्याला सोनेरी रंगावर येतपर्यंत परतून घ्यायच्या आहेत. तेवढ्या वेळात बघा सोबत सोबत माझे लसूण सुद्धा सोलून झालेले आहेत. अद्रक सुद्धा मी पाण्यात घातले होते. आता अद्रक सुद्धा सोलून घेते. अद्रक सोलून झाले. जे मसाले आपण भाजले होते ते थंड झाले.